मी डॉक्टर कविता पाटील. बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे आणि मी पाषाण पंचवटी एरियामध्ये राहत आहे. आणि इथे माझ्या हॉल म्हणजे लिव्हिंग रूम आणि डायनिंगचं इंटिरियर करायचं होतं. सो मी दर्शन सरांना भेटले, जे त्यांची इंटू ही टीम आहे त्यांच्याशी भेटले होते. 3D पिक्चर जेव्हा आम्हाला दाखवलं, त्याच्यात फॉयर युनिट हा नवीन कॉन्सेप्ट मी बघितला. तर त्याची कल्पना आधी नव्हती, पण त्यांनी 3D मध्ये जेव्हा करून दाखवलं तर फॉयर युनिटचं एंट्रन्समध्ये फॉयर युनिट याचं किती महत्त्व आहे आणि किती सुंदर त्याचं एंट्रन्स आपण करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. आज जेव्हा ते ॲक्च्युअलमध्ये तयार झालं आहे तर ते खूपच सुंदर झालेलं आहे. त्यानंतर आपण बे विंडोच्या इथलं पण सरांनी तो कॉन्सेप्ट सांगितला होता. आधी ते लक्षात आलं नव्हतं कसं करणार आहेत आणि त्याला एक नवीनच लुक आला आहे त्या बे विंडोला. आधी नुसतं तिथं विंडोज होते लिव्हिंग रूममध्ये आणि डायनिंग रूममध्ये. सो बे विंडो हा कन्सेप्ट पण छान वाटला मला. आणि तिथले कलर कॉम्बिनेशन्स लॅमिनेटचे, तिथे बाजूला मंदिरही घेतलेलं आहे, तेही खूप सुंदर केलेलं आहे. आणि इथं लिव्हिंग रूममध्ये जो माझा जुना सोफा सेट होता तर त्याला त्यांनी नवीन कुशन कव्हर्स आणि हे करून खूप सुंदर त्याला लुक दिलेला आहे. सिलिंग करताना फॉल्स सिलिंग हा करण्याचा माझा कॉन्सेप्ट होता. ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी बघितलेलं होतं की त्याला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये किंवा खाली वर असं थोडंसं डिझाईन केलेलं असतात. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की त्याप्रमाणे ते फॉल्स सिलिंग करावं, पण त्यांनी हा नवीन कॉन्सेप्ट एक मला जर सांगितला प्रोफाईल लाईटचं, त्याच्याने खूप छान लुक आलेला आहे. तो मी जे म्हटलं होतं फॉल्स सिलिंग त्याच्यापेक्षा प्रोफाईल लाईटने खूप सुंदर दिसत आहे. आणि जिन्यामध्ये चढतानाही आम्ही हँडल्सलाही त्यांनी प्रोफाईल लाईट दिले, ते पण खूप सुंदर दिसत आहे. आणि त्यानंतर परत फ्रेंच डोर जो होता, माझा जुना फ्रेंच डोर होता, तो काढून त्यांनी नवीन फ्रेंच डोर लावलेला आहे. तोही अतिशय सुंदर दिसत आहे. आणि एंट्रन्सचा जो डोर आहे तोही जुना माझा होता, त्यालाही नवीन लॅमिनेट लावून छान त्याला डेकोरेट केलेला आहे. प्लस सेफ्टी डोरही चेंज केलेला आहे, तोही खूप छान डिझाईन करून त्याला दिलेला आहे. त्याच्याबरोबर फ्रंटचा एंट्रन्सचा सेफ्टी डोर आणि मागच्या दरवाजाचा घराचा मागचा जो दरवाजा त्यालाही सेफ्टी डोर जो केलेला आहे त्यालाही छान डिझाईन करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला खूप एक वेगळं स्वरूप आलेलं, रूप आलेलं आहे त्याला. आधीचं जुन्या ह्याच्यापेक्षा ते खूप वेगळं दिसत आहे आता. आणि एंट्रन्स जेव्हा आपण बाहेरून येतोय एंटर करतो तिथं बाहेरही त्यांनी देवळी लावलेली आहे, तर ज्याच्यावर आपल्याला पंथी वगैरे ठेवता येईल अशा प्रकारे त्यांनी केलंय. आणि त्याच्यावर फोकस लाईट दिलेला आहे. तर तो लुक संध्याकाळी जेव्हा तो त्याच्यावर फोकस लाईट असतो तो खूप सुंदर दिसतोय आणि एक वेगळी डिझाईन दिसत आहे. नवीन जे पडद्याचं कॉन्सेप्ट आहे वरपासून खालीपर्यंत जे घेतलेलं आहे आणि फ्लुटेड पॅनल जे घेतलेलं आहे हे पण एक छान वाटलेलं आहे. नवीन एक डिझाईन त्याच्यात ऍड झालेली आहे, त्याच्याने खूप वेगळं लुक आलेलं आहे लिव्हिंग रूमला. क्रॉकरी युनिट आपण इथं बनवलेलं आहे डायनिंग रूमच्या इथं. तर ते छान बनवलेलं आहे आणि त्याच्याबरोबर तिथं ब्रेक दिसण्यासाठी ग्लास बनवलाय डिझाईनमध्ये, मिरर दिलेला आहे, नॉट ग्लास ॲक्च्युली मिरर जो दिला आहे तो खूप छान दिसत आहे. आणि त्याच्यात स्टोरेजही भरपूर आहे क्रॉकरी युनिटमध्ये. आणि त्याच्यानंतर ग्लासचा एक वापर केलेला आपण मंदिरामध्ये केलेला आहे, जो बॅक पेंटेड ग्लास म्हटला जातो. आणि त्याला बाजूने प्रोफाईल लाईट दिले, तर त्यालाही एक चांगला लुक आलेला आहे मंदिराला. आणि मिरर आपण एक एंट्रन्सच्या इथं म्हणजे जिन्याच्या मागे जो एंट्रन्सच्या दरवाजाच्या मागे जिना येतो त्याच्या खाली जे स्टोरेज आहे तिथं पण एक मिरर डोर घेतलाय, ज्याच्याने तिथला जो कॉम्पॅक्टनेस आहे तो जाणवत नाही. आणि बाकीचे जिन्याखालचं जे स्पेस आहे त्याला स्टोरेजमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याला व्हाईट ॲक्रेलिकचे डोर्स दिले, ज्याच्याने स्पेशियस वाटतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं आहे ते. आणि त्याच्यानंतर आपण वॉशिंग मशीन वगैरे जे ठेवायला बाहेर सोय केलेली आहे त्याला रिलूडनी डोर्स केलेले आहेत, जे की पाण्याने खराब होणार नाहीत असे. तो पण एक चांगला प्रकार होता जो त्यांनी इंट्रोड्यूस करून दिला रिलूडचा.
तर तेही एक कम्फर्ट मला तो चांगला झाला की सगळे मशीन्स वगैरे बाहेर स्टोअर केले आणि त्याला प्रॉपर रिलोडचे डोर केले जे खराब होणार नाहीत असे. इथं प्रोफाईल लाईट बरोबर बाकीचे जे डेकोरेटिव्ह लाईट्स दिलेले आहेत तर त्याच्याने खूप छान गेटअप आलेला आहे लिव्हिंग रूमला आणि डायनिंग रूमला. आणि त्याच्यानंतर मोशन सेन्सर्स त्यांनी दिलेले आहेत जिथं एंट्रन्सला बाहेरच्या एंट्रन्सला बाहेर पण दिलाय एंट्रन्स इथं आणि एंट्रन्समधून आत आल्यावरही तिथं मोशन सेन्सर दिलाय. प्लस वरच्या फर्स्ट फ्लोअरला जायला सुद्धा जो जिना आहे जिथं प्रोफाईल लाईट आपण दिलाय त्यालाही मोशन सेन्सर दिलाय. त्याच्यानेही एक छान वाटत आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ऑन ऑफ करायची गरज नाहीये. सो आपण तिथनं जेव्हा जातो ते ऑटोमॅटिक लाईट लागतं, आपलं काम होईपर्यंत ते लाईट ऑन राहतं आणि ऑफ होऊन जातं. सो तो एक प्लस पॉईंट आहे मोशन सेन्सरचा की ऑन ऑफ त्याचा काही ठराविक पिरियडसाठी तो ऑन ऑफ होतो. तर एंट्रन्सच्या इथं एक स्मार्ट बेल लावलेली आहे जे दर्शन सरांनी आम्हाला सजेस्ट केलं होतं. क्युबो कंपनीचं जे आहे त्यांनी सजेस्ट केलं होतं, त्याच्यामुळे मी ते लावलं. पण त्याचा आज म्हणजे उपयोग खूप होतो आहे. म्हणजे 2 दिवसच झालेत लावून पण त्याचा फायदा खूप झाला. मी बाहेर जरी असले माझ्या वर्क प्लेसच्या इथं जरी असली तरी मला बघता येतं कोण आलंय आणि त्यांच्याशी कम्युनिकेट सुद्धा करता येतं. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात छान थोडक्यात बोलायचं झालं इंटू बद्दल किंवा दर्शन सरांच्या टीम बद्दल सांगू शकते की सुंदरता आणि सिम्प्लिसिटी आणि कम्फर्ट हे त्याच्यात दिसून आले आणि त्यांनी कमीत कमी दिवसामध्ये हे काम करून दिलेले आहे. मे बी 30 to 40 days मध्ये हे काम कम्प्लीट झालेलं आहे.